दोन ट्रायंगल जर आपण असे काढले, झाला ए बी सी आणि पी क्यू आर, तर आता हे सिमिलर कसं म्हणायचं? जेव्हा दोन ट्रायंगल मध्ये ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर मध्ये, दोन ट्रायंगल मध्ये सिमिलर म्हणजे त्यांच्या साइड्स लहान मोठ्या दिसतात आपल्याला, तर तीनही साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन. साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन. साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन म्हणजे याची ए बी जर घेतली आपण, तर याची पी क्यू घ्यावं लागेल. हे प्रपोर्शन आपण असं लिहितो, मी तुम्हाला मागे सांगितलं. त्यानंतर बी सी अपॉन क्यू आर, दुसरी साइड दुसऱ्या साइडचं प्रपोर्शन, आणि तिसरी साइड तिसऱ्या साइडचं प्रपोर्शन. साइड्स आर इन द सेम, इक्वल आहेत बघा. साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन. साइड्स प्रपोर्शन मध्ये, आणि अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल ए इक्वल अँगल पी, अँगल बी इक्वल अँगल क्यू, अँगल सी इक्वल अँगल आर. इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट, इक्वल म्हणा त्याला किंवा कॉन्ग्रुएंट म्हणा. साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन, अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, तेव्हा दोन ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर असं आपल्याला म्हणता येते. मग ट्रायंगल केव्हा सिमिलर असतात? साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन, अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणा बरं, साइड्स आर इन द अँगल्स आर, साइड्स आर इन द अँगल्स आर. आता सेम प्रपोर्शन कोणाकोणाला कळलं नाही, लक्ष द्या. समजा आता इथं 2 घेतलं मी, हा, आणि इथं 6 घेतलं. ही मोठा ट्रायंगल आहे, त्याची साइड 6, इथं 2 आहे, इथं 6 आहे. आता समजा मी इथं 3 घेतलं, तर इथं किती घ्यावं लागेल? 9. कशामुळं? 2 त्रिक 6, 3चं प्रपोर्शन आहे, 50चं प्रपोर्शन आहे. तर इथं पण 3 त्रिक 9, आणि इथं जर 4 घेतलं तर इथं काय घ्यावं लागेल? 12. जेव्हा साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन, सगळीकडे प्रमाण तेच येऊ लागले, लहान मोठं आहे पण प्रमाण सगळ्यांचं तेच आहे, 50चं प्रमाण. आणि अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, जेवढा हा अँगल आहे तेवढाच हा अँगल आहे. समजा जेवढा हा अँगल आहे तेवढाच हा अँगल आहे, किती पण डिग्रीचा असू द्या, जेवढा हा अँगल आहे तेवढाच हा अँगल आहे. तर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन, ट्रायंगल्स आर सिमिलर. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. कोणत्या? महत्वाच्या, गुरुमंत्र. साइड्स आर इन द अँगल्स आर, साइड्स आर इन द अँगल्स आर, राईट डाऊन.